आभास तुझा मित्र असून सुद्धा तू माझी आणि त्याची भेट घडवून दिली नाही. बट इट्स ओके. सो आता आभासला भेटायला मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. ज्यावेळेस तुम्ही माझ्या सोबत असताना त्यावेळेस कुठलाच प्रॉब्लेम नसतो मला. मी एकदम ठीक असते. जगासमोर यायचं नाहीये तुला तर सिक्रेटली भेटूया आपण. पण प्लीज एकदा भेट ना. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की नीतू स्वतःहूनच आभास बद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोचवेल म्हणून. पण हे कसं काय? कारण उद्या नीतू आणि आभास एकमेकांना भेटणार आहेत. कसं भेटणार? तो कसा काय रेडी झाला? माझी विल पॉवर आणि सायराच्या एफर्ट्सचा रिझल्ट आहे की आज फायनली संध्याकाळी मी माझ्या आभासला भेटणार आहे सायराच्या घरी. नाही बाबा, काहीच प्रॉब्लेम, खरंच काही प्रॉब्लेम नाही. आणि काही वाटलं ना तर मी तुम्हाला स्वतः बोलावून घेईन, ठीक आहे? आणि 1 मिनिट, गोळ्या घेतल्या नक्की? ओके ठीक आहे. ओके बाय. कामिनी, व्हॉट इज दिस ऋषी? कॉफी. अगदी तुला हवी असते तशी कॉफी बनवली आहे. प्रयत्न केला. ते कळतंय मला, पण तू का आणलीस? आय मीन मी गोप्याला सांगितलं असतं, त्याने दिली असती. गोप्या हां ज्या स्पीडने तो काम करतोय ना त्याला किमान 1 तास लागला असता कॉफी द्यायला. ऋषी, मी वाट पाहिली असती. प्रॉब्लेम आहे. ठीक. सॉरी सॉरी सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण ऋषी, पण बीण काहीच नाही. हे बघ, तू ब्रेकफास्ट सुद्धा स्किप केलायस. रिकाम्या पोटी काम करण्यापेक्षा कॉफी पी आणि कामाला लागतं. फास्ट कमवचं. वाव, इट्स परफेक्ट. खरंच? हो. मला किती टेन्शन आलं होतं की मी केलेली कॉफी तुला आवडणार की नाही. पण आय एम रिलीफ ना. ऑफकोर्स आवडली. पण ऋषी, एक सांगू, हे असं कॉफी वगैरे परत नको करूस. कारण असं करून आपण ऑफिसमधल्या स्टाफला अजून एक विषय देतोय चर्चेला. कामिनी, लोक काय म्हणतील त्याने आपल्याला फरक पडता कामा नये. दुसऱ्यांबद्दल बोलणं जसं त्यांचं काम आहे तसं आपण आपलं काम करावं. आपल्याला जे पटेल, जे योग्य वाटेल, आपण तेच करावं. ओहो, आभास, आय कॉट यू. हेच सगळं मी काही दिवसांपूर्वी आभासच्या एका कार्यक्रमात ऐकलं होतं. राईट? आवाजचा प्रोग्राम. हो, येस, राईट. काही दिवसांपूर्वी आभासच्या तोंडून हा स्पीच ऐकून मी इम्प्रेस झाले होते. आणि आजही तुझ्या तोंडून हा स्पीच ऐकून मी तितकीच इम्प्रेस. हो, आभासची फिलॉसॉफी ऐकून मुली इम्प्रेस होऊ शकतात. अरे म्हणजे रिलॅक्स, आय गेट युअर पॉइंट. चल येतो मी. ऋषी, ऐक ना, मला तुला हे विचारायचं होतं की आज आपण दोघं ऑफिस सुटल्यानंतर बाहेर कुठे जाऊयात का? इफ यू डोंट माइंड. म्हणजे कुठलं काम नसेल तर असं काही प्लॅन. व्हॉट इज दिस कामिनी? एवढा ऑकवर्डनेस? ऑब्व्हियसली जाऊया आपण एकत्र. ओके, चल मी माझी कामं उरकून घेतो आणि मग एकत्र निघूया. ओके ओके, चल, बाय. अँड थँक्स फॉर द कॉफी. एनी टाइम. बाय. बाय. हे जिंदगी सुन टेंशन फ्री माझी कहाणी. हर गम करतो सरगम मी माझ्या सुरानी. साहोल त्याची येई दिन राती आभास प्यारा माझ्या सभोवती. आसमनी भेटीची मन त्या स्वप्नांची. थोडा दिवाना थोडा सयाना मी दुनियेत न्यारा. मी मनरंगी मी सतरंगी मी मस्त बोला प्यारा.
जिंदगी गोड फैंटेसी में ही फसाना सॉफ्ट एंड स्वीट ही मेलेडी में ही तराना ये ना समोरी संपुद दुरी सांगू किती झुरते मी माझी ही नावरते मी श्रावण बाळ रॉकस्टार 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 श्रावण बाळ रॉकस्टार 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 काय आपापली कामं करा. नाही ते आम्ही करूच पण आज काय विशेष हा तुम्ही जर आमची कामं करूक लागलात मग आम्ही काय करायचं. म्हणजे चला माझ्या डोक्याचा ताप गेलो. आता उद्यापासून ना तुम्ही मॅडम का कॉफी बनवून द्यायचो. हा काय ना गोप्या, तुला फक्त कामं न करण्याची कारणं हवी असतात. हं? माझ्यासाठी कॉफी आण जा. आणतो. आणि वायझेडची ह्यापुढे काही विशेष असल्यास तर माझ्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे असं काहीतरी आहे का? नाही सहज सहज आपलं एक कुतूहल म्हणून विचारलं. हा झालं, लागा कामाला प्लीज. हो खूप काम आहेत. चला शुभांगी मॅम, तुम्ही तिथे बसतात आणि तुम्ही पण काम करू शकता. ऋषिकेश तिळगुळकर, बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तुम्ही त्या दिवशी आभासच्या आवाजात रेकॉर्डिंग का करत होतात? माझं ऑलरेडी सांगून झालेलं आहे. माझ्या मैत्रिणीला इम्प्रेस करायला, कारण की ती आभासची खूप मोठी फॅन, आणि म्हणून मी माझ्या आवाजात तिला आभासची फिलॉसॉफी ऐकवत होतो. एक मिनिट. शून्य मार्क मिळालेले त्याला. हा बोल पल्लवी. हॅलो ऋषी. अरे यार, ही नीतू. आता काय झालं? तू बोलली होतीस ना तिच्याशी. हो बोलले मी, पण ती ऐकेल तर ना. तिचं आपलं तेच चालू आहे. ती संध्याकाळी आभासला भेटणार म्हणजे भेटणारच ठरवलंय तिने. तुला माहितीये मला काय वाटतं, तिला ना आपल्यापेक्षा त्या साईराजवर जास्त विश्वास वाटतोय. हा प्रॉब्लेम संपतच नाहीये. काय करायचं काय कळत नाहीये मला. हो ना ऋषी, तू एक काम कर, तू आभासला फोन कर आणि त्याच्याशी बोलून घे. त्याला विचार हा सगळं काय प्रकार आहे, आणि ना म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट कन्फर्म होईल की साईराज तिच्याशी खरं बोलतोय की आभासच्या नावाने फसवतोय. हा चालेल. हा ओके, मी बोलतो आभाशी. डोंट वरी. थँक्यू यार. बाय. हा कामिनी बरोबर पण आज संध्याकाळीच बाहेर जायचंय. काय करू काहीही करून कामिनीला आजच्या प्लॅनसाठी अवॉइड करावं लागणार आहे. आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझं. आता पुन्हा पुन्हा त्या चुका निदान मी तरी करणार नाही. बाबा प्लीज एकदा. मी काय म्हणते ते तुम्ही आय प्लीज यू अंडरस्टँड रे. तू तरी समजव ना बाबा. बाई, तुला माहितीये ना आमचं उत्तर काय असेल. कशाला सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारतेस. तू विसरली असशील, आमच्या अजून लक्षात आहे. गेल्या वेळेला आभासला भेटायला म्हणून तू आणि ऋषी कुठेतरी लांब निघून गेला होता. काय झालं? भेटला का आभास? नाही ना. अगं तेव्हा स्थिती काय होती, कामिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्हाला परत यावं लागलं होतं. आणि मी तुला सांगते ना, तो आम्हाला ते भेटणारच होता. हेच मला म्हणायचंय. कामिनीचा प्रॉब्लेम झाला होता. हा? कुणामुळे प्रॉब्लेम झाला? सांग ना, कुणामुळे प्रॉब्लेम झाला? साईराजने कामिनी आणि ऋषीला किती त्रास दिला हे विसरली आहेस तू?
मान्य आहे तो तुझा मित्र आहे, पण इतका विश्वास टाकावा इतका जवळचा मित्र आहे तो? ठीक आहे, म्हणजे तो आपल्या घरी आला, त्यांनी माझी आणि निलिमाची माफी मागितली, याचा अर्थ त्यांनी जे काही केले ना त्याबद्दल आम्ही त्याला माफ केलेलं नाहीये, लक्षात घे. ठीक आहे, तू जाणार असशील तर जा, पण पल्लवीला बरोबर घेऊन जा. बाबा बघा, तुमची काळजी कळते मला, खरंच कळते, आय अंडरस्टँड. पण प्लीज समजून घ्या ना, इतक्या मुश्किलीने आभास भेटायला तयार झालाय. त्यात आता परत मला रिस्क नाही घ्यायची कोणाला तरी बरोबर घेऊन जाऊन. प्लीज बाबा. आणि तसे मी पुण्यातल्या पुण्यातच आहे ना, आणि मोठी झाली आहे मी आता. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. प्लीज मला असं अडवू नका. ओ, आता काय तू सगळं ठरवलंच आहेस, तर मग आम्हाला कशाला विचारतेस ना? आई, आज काही ते डिसिजन ना होऊनच जाऊ दे. नेमकं माझं लग्न कोणाशी होणार आहे आज ठरवून दे ना मला. म्हणजे तसे आता किती 49 दिवसच राहिलेत ना फक्त. डिसिजन ती म्हणाली होती डे. पॉलिसी, मी काय म्हणते, आपण तिला हा शेवटचा चान्स देऊन टाकूया ना. निलिमा, ठीक आहे, जाऊ दे, पण एका अटीवर, रात्री 8च्या आत घरात यायचं. बरं, तयारीला लागते मी. थँक्यू. तू सुद्धा तिला परत. कामिनी, कम इन. कामिनी, उद्या संध्याकाळी बालगंधर्वाला एक मस्त नाटक आहे. मला कधीपासून हे नाटक बघायचं होतं. सो इफ यू डोंट माइंड, उद्या ऑफिस सुटल्यानंतर आपण हे नाटक बघायला जायचं का? ओके, काही प्रॉब्लेम नाही. ग्रेट. म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल, राईट? का असा काही नियम आहे का की आज आपण कुठे बाहेर गेलो तर उद्या जायचं नाही? सो आजचा प्लॅन कन्फर्म. ओके, म्हणजे आज जायचंय तर उद्या पण जावं. ऋषी, कसलं प्लॅनिंग चालू आहे डोक्यात? नाही, दोन्ही दिवस बाहेर जायचं ना, तर कामं कशी मॅनेज करायची हे बघतोय मी. ठीक आहे, मी एका क्लायंटकडे जाऊन येतो, पेमेंट विषयी काहीतरी बोलायचं. एक मिनिट, कोण क्लायंट? हॅलो ऋषी, मी तुला विचारतेय, कोण क्लायंट? भोगले ब्रदर्स. भोगले भोगले ओ, ब्रदर्स. राईट राईट राईट. आलोच मी. ओके, मग जाऊया आपण. ओके. नाही, 28चं बुकिंग अवेलेबल नाही आहे. तुम्हाला 29 किंवा 30 मिळेल. या, मला तसं कळवा. बाय. सर, ऋषिकेश तिळगुळकर आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय. काय सांगू? एवढे कर. काय सांगू म्हणजे? पाठवा त्याला आत. यस सर. अब आया ना ऊठ पहाड के नीचे. मला माहिती होतं ऋषी, आता तू माझ्याकडे नक्की येणार. मी नीतूचं नाक दाबलंय म्हटल्यावर तू माझ्यासमोर तोंड नक्कीच उघडणार. अरे ऋषी, ये ना, ये बस, ये. तुझ्यासाठी काही चहा वगैरे? जयराज. अच्छा. अरे, आय एम सरप्राइज्ड. एकदम अचानक तू इथे कसा काय? तुला बघून वाटत नाहीये की मी अचानक आल्याने तुला सरप्राईज मिळालंय? म्हणजे सगळं तुझ्या प्लॅन प्रमाणे चालू आहे ना. तुला माहित होतं की मी तुझ्या घरी तुझ्याशी बोलायला येणार आहे. काय बोलतोयस ऋषी तू?
मला काहीच कळत नाहीये. आणि प्लॅन म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? साईराज प्लीज प्लीज हे नाटक बंद कर. तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलतो. तू नीतू आणि आभासची भेट घडवून आणणार आहेस. हो, त्याबद्दल बोलतोयस तू? अरे हो, आज संध्याकाळी आभास येणार आहे मला भेटायला. म्हणून मग मी ही खुशखबर नीतूला पण दिली, म्हणजे तिला पण भेटता येईल ना आभासला. साईराज काहीही बोलू नकोस प्लीज. आभास तुला का भेटेल? कारण त्यांनी मला तसं फोनवर सांगितलंय. अरे आमची जी म्युझिक कंपनी आहे ना, ती त्याच्या रेकॉर्डेड शोजचा एक अल्बम बनवणार आहे. मग त्याच्या संदर्भात एक जनरल मीटिंग आहे. अरे त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे सगळं टायमिंग, व्हेन्यू सगळं ठरवलंय. अरे केवढी रिक्वेस्ट करावी लागली त्याला, त्याच्यानंतर कुठे तयार झाला भेटायला. आभास तुला भेटायला तयार झाला? इम्पॉसिबल साईराज. इम्पॉसिबल? का का इम्पॉसिबल? आणि तू एवढा शुअर कसा काय आहेस? का तुझा बेस्ट फ्रेंड तुला विचारल्याशिवाय काहीच करत नाही? आणि समजा तो विचारत जरी असेल तरी त्याने मला काय फरक पडतो? मी तेच करणार. रॅदर त्या आभासकडनं मी तेच करून घेणार जे मला हवंय. यु नो, एकदा का पैसे फेकले की सगळ्याच इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होतातच. साईराज राहू दे राहू दे. मला माहितीये तू काय बोलणार आहेस ते. ऋषी, वी आर फ्रेंड्स यार. आणि फ्रेंड्सना मनातल्या सगळ्या गोष्टी कळतातच ना एकमेकांच्या. तुमच्या सगळ्यांच्या मनात काय हे मला कळायलाच हवं. राहिला प्रश्न नीतू आणि आभासच्या भेटीचा, तर मनात जर इच्छा असेल तर सगळ्याच गोष्टी शक्य होतात. आणि मी फक्त नीतूच्या मनातली इच्छा पूर्ण करतोय. दॅट्स ऑल. काय असं म्हणला साईराज? आणि मलाच ऐकवत होता. आजपर्यंत जो तू नाही करू शकलास ते मी करणार आहे. नीतूचा मित्र या नात्याने तिची इच्छा मी पूर्ण करणार आहे, वगैरे वगैरे. मित्र म्हणे. अरे काल परवाची ओळख नाही यांची, एवढी मैत्री झाली, एवढा दिलदार झाला तू साईराज? नाही रिशा, मला तर वाटतं साईराजचा याच्यात नक्कीच काहीतरी फायदा आहे. मी सांगायला ना तुला, 100% साईराज गेम खेळतोय. यू राईट सुम्या, यू आर ॲब्सोल्युटली राईट. पण हे सगळं नीतूला कोण सांगणार आहे? माझं आणि पल्लवीचं तिला समजावून झालंय. काहीच ऐकायला तयार नाहीये. मग काय करायचं? रिशा, तू टेन्शन नको घेऊ. माझ्याकडे रामबाण उपाय, ज्याच्यामुळे सायराज ना तोंडावरच पडल बघ. सायराजच्या आधी तू जाऊन मी तुला खरं खरं सांगून टाक. नाही सुम्या, आता जर लोकांना हे कळलं ना तर गोंधळ वाढेल. आतापर्यंत मला फक्त आईबाबांचं टेन्शन होतं, पण आता मला त्या सायराजचं टेन्शन आलं. मीच आभास हे कळल्यानंतर ना तो या गोष्टीचा गैरफायदा नक्कीच उचलणार आहे. आणि मग सुपर सिंगर कॉन्सर्ट केली हातात. म्हणजे या कॉम्पिटिशनची मेन अट होती की कुठल्याही पार्टिसिपंटनी कुठल्याही प्रकारचा लाईव्ह शो किंवा प्रोग्राम केलेला नसावा. त्यांना फ्रेश रॉ टॅलेंट हवाय. त्यांना जर कळलं ना की मीच आभास आहे तर ते मला डिस्क्वालिफाय करते. बाबू रिशा, आता आपण करायचं काय? हेच तर कळत नाही आम्हाला. इकडं तिकडं विहीर झाले बघ.
आपल्याला काही करता येत नाही, हातावर हात धरून बसलेत फक्त. ऋषा, आपण असं करूया, म्हणजे आज संध्याकाळी सायराजच्या घरी काय घडते ना ते बघू आणि मग पुढचं प्लॅनिंग ठरवू. म्हणजे पुढं काय करायचं, कसं करायचं आपल्याला ठरवता येईल. ए मर्दा, अरे तुझ्याशी बोलायला मी कसला विचार करायलाच. सर अरे हाय नीतू, वेलकम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ये बस बस. नीतू, मला सांग, तुला येताना पत्ता शोधायला काही त्रास वगैरे तर झाला नाही ना? नो, नॉट रिअली. ओके. बरं मला सांग, काय घेशील? चहा, कॉफी, काही थंड? नाही, ऍक्च्युली काहीच नको मला. का? असं कसं चालेल? तू माझ्या घरी पहिल्यांदा आली आहेस, तुला काहीतरी घ्यावंच लागेल. इट्स नॉट फेअर. रेवडेकर, तुम्ही माधूला सांगू. सायराज, प्लीज, खरंच आय एम गुड. मला काहीच नकोय, म्हणजे आत्ता काही नकोय. लागलं तर सांगेन ना मी तुला. ओके. रेवडेकर, या तुम्ही. नीतू, रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. या ऍक्च्युली काय ना की आभासला पहिल्यांदा भेटणार आहे ना मी, सो जरा नर्वस आहे. बाकी गुड. पण आभास कुठे, कधी भेटणार आहे तुम्हाला? मी अगदी उत्सुकतेने वाट बघते रे, त्याला भेटायचंय मला. आभास ऑलरेडी आलाय. व्हॉट? आभास, प्लीज कम.